निसणीला न्यायचं आणि निसणीवरनी ते सांगते सांजोडाला पाणी दाखवायचं, गायमुखाचं पाणी दाखवायचं, तो बहिरीचा देव पण बघायचा आहे, बहिरीचा देव दाखवायचं आणि खाली उतरायचं इथं. नमस्कार चमत्कार मित्रांनो, आज एक आपण ऑबिट ट्रेक करायला आलो आहे. ॲज युज्युअल आपण आज करत आहोत निसणीची घाटवाट आणि घोडेजीन ही घाटवाट. आपण खोपोली मार्गे जांभूळपाडा गावी आलो. जांभूळपाड्यातनं पुढे आपण आता एका ठिकाणी आलेलो आहे, एका धनगरवाडीमध्ये. इथून ही वाट सुरू होते. या 2 वाटा आहेत. सो ही समोर जी आहे ही निसणी आहे. आपण इकडनं चढणार. आता सगळेजण या साईडनी चालले आहेत. पुढे आपण ट्रॅव्हल्स मारून इथे येणार आणि इकडनं नंतर हा घोडेजींचा डोंगर म्हणतात त्याला. तर या घोडेजींनी खाली येणार आणि हे आपलं एक छोटंसं टुमदार असं गाव आहे. धनगरपाडा आहे हा, वासुंडे धनगरपाडा. तिथे आपण आपली गाडी लावलेली आहे. सो आपण पहिले निसणी चढत आहोत आणि निसणीवरनं खाली येऊन निसणीवरनं पुढे येऊन आपण घोडेजींवरनं खाली येणार आहोत. सकाळचे 9 वाजलेत. आपण आहोत खाली कोकणामध्ये, त्यामुळे दमट हवामान खूप आहे. मार्च 30, त्यामुळे गरम चांगलाच होणार आहे. पाणी आहे भरपूर बरोबर ॲज युज्युअल, त्यामुळे तयारी सगळी आहे. होपफुली ट्रेक चांगला असावा. येताना म्हणे घोडेजींच्या इथं पाणी वगैरे आहे, त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. चढतानाच निसणीला जेवढा वेळ लागेल तेवढा आणि जेवढा त्रास होईल तेवढा, असं आमचा वाटाडा तरी म्हणतोय. दादा ही पानं पण मोहाचीच आहेत का? हे काय आहे? मोहा याचं खातात. हो दारू बनते चांगली एवढी खाल्ली तर. दादा हे ते मोह दाखवणार ना तुम्ही. अशीच एक लाल पानाचं झाड असतं, त्याचं नाव काय? भेड आहे ना ते. तुम्हाला खूप मोह होतोय का खायचा मोहाचा? चांगलं आहे का टेस्टी? अजून एखादं म्हणतात मुठ्ठीवर खाल्लं तर आडवं होणार. मुठ्ठीवर खाल्लं की आडवं होणार. का म्हणे? मोह म्हणजे ते मोहाची दारू असतं ना. हा नाही होणार. याला मुठ्ठीवर 2 मुठ्ठी लागतील. कामरा त्यातली एक मुठ्ठी स्पॉन्सर करायला काय म्हणतात? तुम्हाला मोहाची फुलं? हो द्या ना. मामा तुमचं नाव काय? बाबू काय? बावधने. बाबू बावधने. इथले जाणार आहे मुक्कामी. हो ना. सावर काटवाले असते ते. नाही दोडे येतात बघा, लाल फुलं. दोड्याचे नदी क्रॉस करतोय आपण आता. ही खूप मऊ असतो. कापूस झाडं. हा हा, मखमली एकदम एकदम मखमली. हा उशी बनवतो शेवरी. उचला एक उशी सहज मिळेल इथे आपल्याला. चढण सुरू झाली आता. पहिला टप्पा असेल कदाचित. आम्ही पहिल्यांदाच आलो या ठिकाणी. पायलट ट्रेक आहे. थोडासा अभ्यास करून युजली आम्ही ट्रेकला निघतो आणि मग गावात एखादा गाईड मिळवायचा प्रयत्न करतो. नाही मिळाला तर आम्ही निघतो. थोडा अभ्यास असल्यामुळे पण प्रयत्न करतो की गाईड मिळावा, म्हणजे माहिती मिळते. मोहाची फुलं दाखवली, नवीन नवीन झाडं दाखवत आहेत. नाण्या नावाचं झाड. फक्त 10 मिनिटात चढतोय आम्ही आणि 1 तासाला येतो तेवढा घाम आला आहे. दमट हवामान खूप आहे पण झाडीत आहे कंटिन्यू. मस्त वाटतंय. छान जंगल आहे. समोर घोडेजी नाही त्या या झाडाच्या मागे. सो आम्ही असे जाणार आहोत देशावरनं. आणि हे खाली कोकण आहे. ह्या इकडे सुंदर जंगल आहे. इकडे लायन्स पॉईंट आहे वरती. हे लोणावळा रिजन, INS शिवाजी लोणावळा.
किंवा मग रहिवाशांचं सजेशन असतं. याला निसनीचा घाट का म्हणतात? याला ते पहिल्यापासून एक शिडी लावलेली आहे ना, त्याच्यामुळे ते निसनीचंच घाट म्हणतात. अच्छा, निसण शिडी. हा. बर. आता जवळ आलं इथे, इथं वरती चढलं की निसनीचंच घाट आहे आपल्याला. इथं वरती चढलं. हा एक टप्पा आहे अजून. एक टप्पा आहे. मग आपण निसनीच्यात पाय चरायला लागलं. तुम्ही ते काय गुरुडोर घेऊन येता? हा, इकडे आमची पहिलं इथे लोक राहायचे इथे. हा. इथे राहायचे. हा, मग एक घर होतं. एकच घराशी राहायचे. कारण इकडे कसं आमच्या लोकांना गाय म्हैस चारा वगैरे नाही, हे इकडं खाली कल्याण बेलीव आणि मृगगड या साईडला आहे. तिकडनंच वरती लायन्स पॉईंट. त्याच्यामुळे एक माणूस मोडण्यात जातो त्यासाठी. मग ते काय करायचं, इकडे कोणी शेती नाही करत. मग एक बाजू राहिलं तर ते गुरं लावून दिली इकडे. ही कुठून आली वाट? माणगाव. ही माणगावरून आली. खालनं माणगाव ही कल्याण माणगावरून आलेली आहे. आणि आता ही निसनी, ही निसनी निघाली पुढे. आणि इकडं मागे आंबीवाली. मग पल्ल्यांची लोक पण ह्याला निसनीचीच वाट म्हणतात. पण त्यांच्यासाठी लांबून येतात. मोराडीचा सुळका, मृगगड. झूम करू. कळमचा, हा कळमचा गाव आपला ह्याचा बेलीवचा गाव. बेलीवचा किल्ला किंवा मृगगड त्याला दोन्ही म्हणतात. गावातील लोक त्याला बेलीवचा किल्ला म्हणतात. फल्ल्यान तिकडे बेलीव हा इकडे वरती. आणि हा आपला रस्ता चाललाय पुढे निसनीचा. छान आमचा वाटाड्या मामा माहिती देतात बरीचशी झाडांची फुलांची. असं काहीतरी माहिती देणार असलं की मजा येते जरा. आणि तिथलं लोकलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विशिष्ट नावं असतात. ही निसनीची वाट सुरू झाली इथनं आता. हे निसनी टोकत दिसते आपल्याला. निसनी आहे ना. हे निसण आली बघ. एवढी मोठी पानं आहेत. केवढं मोठं पाणी भरपूर आहे. झाड ते बघा, ह्याचं झाड बघ कुठे. तो खालचा बेबी हप्ता होता, हा मोठा हप्ता का? झाड नाही दिसत. सुंदर जंगल पुढे हो का? एवढं उन्मळून पडलंय बघा. हे बघा इथे हे अख्खं झाड आहे. पुढं झाड बघ पुढे. आणि तो पुढे कसा काय गेला? तो म्हणजे थांबणार होता ना सगळ्यात. हो, तुला इतक्या वेळाने आठवलं का सुनील? तुझी मगाची रेग इथं पण. हे काय आहे तर झाड जळलेलं आहे आणि त्या जळलेल्या झाडाचं सगळं पडलेलं आहे. आत पुढे बसू नये म्हणून. मस्त गाडी आहे. आणि तिथे तेवढा पोर्शनला हा ते नवरा नवरीची काय गोष्ट आहे मामा? त्यात नवरनवरीची जी गोष्ट आहे ना, पहिली घोंगडी टाकली त्यांनी. हा कोणी त्या माणसाने गवळ्यानी? माणसाने, हा. त्या गवळ्याने. परत तो घोंगडी रिटर्न केली वाऱ्यामुळे. वाळ्यामुळं. त्यांनी स्वतःहून उडी टाकली. हा तोही रिटर्न गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी दोघांनी उडी टाकली. तेव्हा ते नवरनवरीचा डोंगर चालू झाला. अच्छा, म्हणून त्याला नवरा नवरीचा डोंगर म्हणतात. इथं खाली नवरा नवरीचा डोंगर आहे. काय काय दंतकथा असतात. घोंगडी उडून गेली, नवरा उडून गेला, नवरी उडून गेली. सुंदर नजारा एकदम. हे सहारा आंबीवालीचा रस्ता पूर्ण इकडं आंबोडे मागे निसनी. इकडं खाली पूर्ण कोकण वासुंडे गाव आपल्याला इथं दिसतंय. आणि हा इथं घोडेजिन. आपण इकडनं चालत आलो. हे वासुंडे गाव खाली. ओके कॅमेरा हात न लावता उठायचं. चल 1 2 गो.
जमलं. चला, हा निसनीचा क्लाइंब. निसनीचा अर्थ टेकू. एखाद्या ठिकाणी जायला लावलेली शिडी किंवा बांबू काहीतरी टेकू लावलेला असतो, त्याला धरून आपण चढू शकतो. मग त्याला निसनी म्हणतात. अशा बऱ्याच वाट्या आहेत सह्याद्रीमध्ये निसनीच्या, त्यातली ही एक. एक कातळ टप्पा इथला आणि मग इथे लावलेले टेकू ते आपण बघू पुढे जाऊन. घोडेजिन निसण म्हणजे टेकू. सलील कुलकर्णी निसण वरून चढताना निसणीच्या घाटात. नाही मोडणार नाही ते. बघितलं, तोडून बघितलं, ठोकून बघितलं, भारी. बांबू ओढू नको, उलटा येईल मागे. घोडेजिन इथनं आपल्याला जायचं, आता उतरायचं आहे खाली. So आपण आता निसनी चढून या रस्त्याने आणि बॉडी वेट बांबू येणार आहोत. आणि त्या टॉप करून इकडे खाली इथे एक जळलेली जागा आहे, ही इथे पाणी आहे तिथं आहे ना खाच. आणि आपलं गाव आणि वासुंडी, जिथनं आपण आलो. बॉडी वेट टाक ना बांबूवर पहिले. हा, बॉडी वेट टाकून दे बांबूवर. आमची एक हौशी गडी आहे, ज्यांना चढायला थोडा त्रास होतोय. चेस्ट बांबूच्या जवळ नाही, खाली. हा, असं. हा, टाक वजन. ठीक आहे, हा पाहिजे. हा, चल झालं. हा, बांबू उचलला. ठीक आहे, ठीक आहे. वरती आहे का इथं होल्ड आहे का? आहे. हा हा, चालतंय. एकाच बांबूवरनं चढायचं रे. हा, बरं. ओके. आता वर हे बघ इकडे. इथं पाय हे बघा. थांब 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 थांब, मी आलो. थांब इथे इथे बघा. थांब, मी आलो. थांब थांब, हात दे, हात दे. थांब थांब, एक मिनिट पकडलंय मी. बरोबर का? हा, आता इथे. हा, आता हात दे. आता वरती गेलं की सॅक घ्या तुमचं. परफेक्ट. थँक्यू भाई. हे घ्या सॅक. एक मिनिट. त्याच्या वरनं चालत जायचं आहे आम्हाला. आणि हा घोडेजिन हा उतरायचा आहे. हा निसनीचा शेवटचा टप्पा. चढून आलो निसनी, घाट संपला, हा शेवटचा टप्पा आहे. छान वेदर आहे, गरम होत नाही आहे. देशाच्या वरती देशावर आल्यामुळे कदाचित थोडंसं कमी गरमी आहे खालच्यापेक्षा. खाली खूपच हुमिड होतं, आता कमी आहे. ट्रॅफिक जाम केला तुम्ही मागे. पाणी असतं, काय झालं, एकदम काय आलं? पाणी असतं याच्यामध्ये. कशामध्ये? ढोलीमध्ये? बघा बरं आहे का? हा, ओल आहे की चिखल आहे आत. बर, पावसाळा झाल्यानंतर किती महिन्याचं असतं साधारण? तर जवळजवळ 2-3 महिने पाणी असतं याच्यामध्ये. झाडाची पोकळी येते. कुठली झाड आहे? आपल्याकडचं पाणी टाकू नको रे त्यात. आईलाच आहे ना हे. हा, उंच गवत आहे वाढलेलं झारूड आहे ना. यामधनं. काय म्हणतात त्याला? झारूड आहे, झारूड. धारुडे. धारुड. गुरं नाही इथे फिरत ना. गुरं शिरतात तर मोठ तुटून जातात. बरोबर. पाणी नाही ना त्याच्यामुळे येत नाही. डांबरी रस्त्याकडे कुठली वाट गेली? वाट गेली. हा, वाट गेली वरती आंबवण्याला डांबरी. हां, घनदाट जंगल आहे.
एकदम अंधारच झाला. हां हां हां. बाहेर कडक ऊन होतात का एकदम. सुंदर दाट झाडी आहे. ही वर दिसते ना, ही कृष्णाईच वाटते ही वरची. अशी फिरवून आली अशी 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 आणि इथपर्यंत दिसते. ती मागे दिसते नाही ती अशी पुढे त्याला अजून एक दांडा पार झाला ना. ही देशाचीच नाही ना. कदाचित हा शेवटचा टप्पा आहे निसनीचा असं वाटतंय. आणि त्यानंतर त्या पुटातनं आपण घोडेजिनकडे वळणार आहोत. नाही पण उन्हाचा तडाखा लागत नाही आहे झाडी असल्यामुळे, ते एक बरं आहे. त्याच्या मागं आंबवणे, पेठ शहापूर, सहारा सिटी. आणि आपण आता ट्रॅव्हर्स मारतोय. इथं निसनी संपली, निसनीची वाट संपली, घाटवाट. आता इथनं 2 रस्ते फुटतात. हा जो लेफ्टचा रस्ता गेला आहे हा डायरेक्ट इथनं पेठ शहापूरला चढतो वरती. पेठ शहापूर आणि आंबवणे व्यवस्थित मळलेला रस्ता आहे, डांबरी रस्ता लागतो वरती. आणि हे जे इथं उभे आहेत इथनं हा जो रस्ता खाली गेला आहे हा आपल्याला जातो घोडेजिनकडे प्रॉपर. आता इथनं आपल्याला वाघजाई देवीचं मंदिर, चंद्र सूर्यशिल्प, बहिरीदेव हे सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आणि तिथनं आपण घोडेजिनला जाऊ. हा वाय जंक्शन लक्षात ठेवायचा फक्त. हा रस्ता इकडे गेला आहे, हा रस्ता इकडे गेला आहे. असं जाणं वरून जाणं, खाली तर उतराय वाट नाही. वरनं जाणं मग त्या वाटाने तसं वर चढणार आपण. आणि मग तिकडनं तसं खाली उतरणार. परत रिटर्न नाही यायचं इकडे, कारण रिटर्न यायला आपल्याला परत एवढं हां तिकडनंच उतरूया. चला आधी परत उतरायचं परत चढायचं थोडं. नाही चढायचं आता उतरायचं उतरायचं आहे थोडंसं. बातम्या दिसल्या म्हणजे इथले लोक आंघोळ करण्यासाठी. हो चांगलेच काटेरी झाड आहेत. तुझ्या अंगावरचं बाउन्स नाही माणसाला समजणार नाही. नाही त्यांनी हा शॉर्टकट काढला एक, ते पठारावर नेतात आपल्याला पहिले. इथं चपातीवर नेणार, चपातीवरनं मग फिरायचं. मी काय बोललो मगाशी, घरून जर सुटलं ना तर ते आपण या रस्त्याने आलो असतो, त्या रस्ते असं वरती गेलो असतो, असं वरनं परत तिकडे गेलो आणि परत रिटर्न असं फिरून आणि चल चल चल. तू मला थांब म्हणला का? मला आद्या म्हणते थांब. थांब ते उघडू. चल अशा कधी कधी वाटा शोधाव्या लागतात, कारण की दुसरे असतात बऱ्याच जण न वापरल्यामुळे. असं शोध यावं लागतं. कधी वाटते मळलेली वाटे पण एकदम जाऊन पुढे जाऊन बुजलेली असते. अजूनही वाट सापडलेली नाही आम्हाला. अरे आधी थोडं थांब ना, शोधतोय. हो हो जरा थांब माझ्यासाठी. जर रुको यार. काय रे काय आलं? नाही जरा हळूहळू चालतोय, थोडे ते बरोबर आहे ना, मी आहे ना. ओके दादा. ओके. हो बाबा क्या है ये, कमाल करिए. फायनली पायवाट सापडली आम्हाला. खाली उतरलो होतो आम्ही जरा, त्यामुळे ते ठाणं बघण्यासाठी म्हणून वाट शोधून काढायला लागली होती. तर थोडं सापडलेली आहे, पण वाकून वाकून जावं लागतंय.
रांगत जावं लागतंय. लईच घसरंड आहे. आता आम्ही असे चाललो आहे. या झाडीतनं या धारेवर येणार. इथनं चालत 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 इथनं ट्रॅव्हल्स मारून या डोंगराच्या इथनं चढणार आणि हा रस्ता आहे आमचा. आणि हे आपलं खाली उतरायचा रस्ता घोडेची. सुंदर वातावरण आहे. ढगाळ झालं आहे पूर्ण. पाऊस पडायची शक्यता निर्माण झाली आणि एकदम छान वातावरण आहे. प्लेझंट आहे. बिलकुल त्रास होत नाही कसला उन्हाचा. पलीकडच्या डोंगरावर आलो आम्ही लगेचच. हार्डली 5 मिनटं 7 मिनटाचा वॉक होता. लगेच आत्ता आम्ही इथे होतो. हा पूर्ण रस्ता असा या झाडीतनं क्रॉस करून रिच्ड हिअर. आता सरळ सरळ चालत घोडे जिंदाबाद. करवंद मिळाली पिकलेली. खाऊन बघू. कडवी आहेत का गुडवी आहेत का बघायला लागेल. नाही गोडवी आहेत. आंबट आहेत. गोड आहेत. ऑसम. आपण आत्ता घोडेजींच्या पठारावर आलो आहे. डावीकडच्या पदरावर आलो आहे असं म्हणू शकतो आपण. हा समोरचा पानडोंगर आंबिवलीच्या इथला, पेठ शहापूर आंबवण्याच्या इथला. याच्याच समोर एक्झॅक्टली कोराईगड आहे. आणि मागं तो साल्टरचा डोंगर दिसतो आहे. आणि इथे याच्या मागे आम्ही मागच्या वर्षी आलो होतो. कोराईगड हा कोराई घाट आहे. त्या घाटावरनं आम्ही इथे आलो होतो ढाकेवाडीला. या इथं ढाकेवाडी आहे. त्या ढाकेवाडीचं ते छोटंसं घर दिसतं. तर फार्म हाऊस आहे म्हणजे काजूची शेती आहे. आणि तिथनं खाली गेलं की कळंब आहे. आणि तिकडनंच वरती गेलं की या डोंगराच्या मागच्या बाजूला गवळण घाट आहे जो राहिला होता आमचा. पण आम्ही या घरामध्ये जेवण केलं होतं आणि त्या बाईला विचारला होता रस्ता, पण तिला काही माहीत नव्हता. सगळ्यांना कोराईघाट माहिती आहे कारण कोराईघाट बरेच जणं करतात कंटिन्युअसली. त्यामुळे तो फेमस आहे. खूप सुंदर आहे. सो हा परिसर. हां, हे चांदतळं म्हणजे चंद्र आणि सूर्य यांचं शिल्प आहे कोरलेलं. छान सुंदर. कसं असायचं बघा, म्हणजे किती जुने रस्ते होते हे वापरातले. जेव्हा लोकांनी तर शिल्प बनवली आहेत, ठाणी बनवली आहेत देवाची, पाण्याची टाकी बनवली आहेत. आणि त्याचा आपण आत्ता 700-800 हजार वर्षानंतर अनुभव घेतो. सुंदर. तर याच दगडावर कोरायचं काय उद्देश असेल आहे ना. थकलेले ट्रेकर्स. अरे झोपा ग, काय बडबड चालली. थकलेले जीव, मेलेला जीव. ओके, सो आता घोडेजींची चढाई सुरू केली आहे. इथे चंद्र सूर्य शिल्प बघितलं आपण. त्याला चांद शिल्प म्हणतात लोकल्स. तर आमच्या वाट्या टायमा म्हणतात की हा एकच चढ आहे एवढा, त्यानंतर उतरायचीच आहे फक्त. आता ऊन एकदम कचकन वाढलं. ही ढाकेवाडी, या खाली कळंब. आता हा अनघाई आहे इथे पण दिसत नाही आहे नीट, दुर्कट आहे. हा मागच्या वेळी आम्ही उतरलेलो इकडनं कोराई घाट असा. आणि हा इथं अनघाई आहे बरोबर बोटाच्या वरती. आणि हा आंबवण्याचा रस्ता, हा पांडुंगर, इथे खाली आंबवणे. सुंदर परिसर.
घोडेजीन म्हणजे चढ उतार कंटिन्यू आहे. मगाशी जरा वातावरण ढगाळ होतं, सावली होती. आता एकदम कडक ऊन सुरू झालेलं आहे. त्यामुळे थोडं थकायला होतं आहे. पाणीचं पण वापरायचं आहे. या आधीमध्ये पाणी नाही, एका ठिकाणी पाणी आहे म्हणत आहेत, पण नेवर नो. साठलेलं पाणी बऱ्याचदा खराब झालं असतं गुरांमुळे. त्यामुळे इट्स बेटर टू कन्झर्व. आपल्याकडे जे पाणी आहे ते ठेवणं, साठवणं, थोडं थोडं पिणं गरजेचं आहे. सुंदर. हो, घोडेजींचा एंड आहे हा. ह्याच्या पुढे तिथनं आपण उतरणार. आता आपण पूर्ण एजवरनं चाललो आहे. खाली कंटिन्यू दरी आहे. ही आंबा नदी, तो तिथं आतमध्ये कोराई घाट आहे आणि इकडे गवळण घाट आहे. हा इथे अनगाई आहे मध्ये. सुंदर. सो इकडनं खाली उतरून आता आम्हाला याच्यावर जायचं आहे. हे घोडेजीन, घोड्याचं खोगीर. आणि इकडनं खाली ही आपली वस्ती, वासुंडे धनगरवाडा व्यवस्थित दिसतोय. आपल्याला तिथे जायचं आहे, धनगरपाडा. हो, घोडेजींचा सुंदर नजारा. पर्यंत आलो आणि आम्हाला डायरेक्ट खाली समोर वाट दिसली. ती वाट आहे का? त्यांनी जायचं का पुढे आम्हाला? नाही मग इथं मध्ये उतरायचं आणि इकडे उतरायचं खाली. इथं खाली उतरायचं आहे या शेंड्यावर, आणि शेंड्यावर ना इकडे उजवी जायचं. आणि मग उजवीकडे गेल्यावरती या बरं इथपर्यंत जरा. हां, आम्ही डावीकडे जाणार होतो. डावीकडे गेले असते तर डायरेक्ट तिकडे गेले असते. ही जी पायवाट दिसते ही मस्त व्यवस्थित मळलेली. यांनी जायचं नाही म्हणतात मामा. काय म्हणतात त्याच्याऐवजी इथनं ते खाली फॉल आहे. इथं एक खैरमध्ये दोन्ही यांच्यामध्ये जायचं आणि उजवीकडे वळायचं. हां मग ते तुम्ही त्या दऱ्यामध्ये समोर जे तोडलेलं आहे बघा, हां ह्याच्यात खाली उतरणार. हां इकडे उजव्या हाताला वळलं तर तुम्ही गायमुखाकडे निघणार आणि तिथं समोर जर तसंच खाली गेलं तर ते भैरीच्या देवळाशी जाणार. भैरीचा देऊळ कुठे? ते काय दिसतंय तिथं बांधलेलं आहे ते कुठलं खाली? झोपडा आहे ते झोपडं, तिथं जायचं का आम्ही? तिकडे लई ते राहिलं, ते इकडेच उतरणार तुम्ही. झोपडं तिकडे राहिलं. आणि मग गावाकडे कसं जायचं? ते गावाकडे त्या वाटावर निघायचं पलीकडे. ती समोर दिसते बघा, ती खाली एकदम हा ती पायवाट दिसते. ती पायवाट बनली ती. हा ती ठीक. त्या वाट्याने गेलं का डायरेक्ट त्या दंडाने नीट त्या खालच्या माळावरती. हा, ते खालचा माळा. हा, तो बघा, तो खाली दिसतो एकदम. हो, तिकडचं. हा, हे बघा समोर ह्याच्या खाली सरळ एकदम सरळ. हा, एकदम सरळ ते असं ग्राउंड सारखं दिसतं. हा. आणि तिकडनं डावी, आणि तिकडनं उजावल्या समोर गावच दिसेल लगेच. चला, मी आणि सुनीलने सुरुवात केली आहे. एकदम खडा उतार आहे आणि थोडंसं ट्रिकी आहे कारण की माती खूप आहे. जपून जावा. हो, हा 2 मिनिटं थांबा जरा फक्त, आम्ही तिथपर्यंत जास्त. खाली उतरले का आवाज द्या मला. ठीक आहे. मामांना थांबायला सांगितलं जरा, चुकामुक नको. कारण काय झालं आहे, मेन प्रॉब्लेम इज दिस, पाणी ऑलमोस्ट संपायला आलं आहे. उगीच चुकामुक झाली तर काय होणार, पाण्याचा प्रॉब्लेम होणार, बाकी काही नाही. रस्ता शोधणं इज नॉट अन इश्यू, पाणी संपलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून थांबायला सांगितलं जरा. पायवाट दिसायला गेली जरा.
चांगलाच ट्रिकी आहे. हळू 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 हळू. घसारा खूप आहे. वापरात नसलेली थोडीशी वाट आहे ही, त्यामुळे घसारा असतो. हे असा घसारा असतो, याच्यावरनं पाय घसरतो. खूप सांभाळून घ्यावं लागतं. बाकी तिघांना मामा घेऊन येतील नंतर. आपलं पुढं जाऊन थोडंसं जास्त वेळ थांबलं की रिदम तुटतो असं आमच्या दोघांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढं निघालेलं बरं असतं. सो आता आम्ही इकडनं डावीकडं न जाता या रस्त्याला इकडनं उजवीकडे उतरणार खाली आणि या झाडीमध्ये जाऊन गावाकडे जाणार. आम्ही आलो इकडनं वरनं एकदम फुल घसारा आहे. खूप रिस्की आहे. एक पाय सटकला तर तुम्ही स्वतःला थांबवू पण शकत नाही, बिकॉज धरायलाही काही नाही. डायरेक्ट घसरत फॉल आहे. सो आम्ही आता हा डोंगर आणि आपलं खोगीर याच्यामध्ये आलेलो आहोत आणि आता इकडनं राईट घेऊन या रस्त्याने खाली चाललो आहे. अजूनही स्क्रीचा टप्पा कमी नाही आहे, आहेच चांगलाच रिस्की आहे. चा सुनील पुढे. ऑलमोस्ट रस्ता नसल्यासारखंच आहे. रस्ता बनवतच जावं लागतं. प्लॅन असं की या झाडींमध्ये निघून खाली पठारावर निघायचं, तिकडनं लेफ्ट मारायचे आणि सरळ गावाकडे जायचं. ही सकाळची निसनीची वाट आमची. या वाटेने आम्ही चढलो तर रॉकपॅच इथं आहे, तिथं लावलेत बांबू आणि तिकडनं असे चालत गेलो होतो आम्ही. आता आम्ही या झाडीतून घनदाट झाडीतून उतरत इथे खाली आलो आहे. इथं कुठंच रस्ता नाही आहे. आमचं इंटेन्शन एकच आहे की पुढे जाऊन लेफ्ट मारायचं आहे कुठून तरी. आता तेच घुसाघुसी करावं लागणार आहे. हां, फायनली मी आणि सुनील अख्खं जवळजवळ एक 700 फूट या पूर्ण झाडीमधनं उतरून आलो आहे खाली. प्रचंड आवड होतं, घसारा खूप होता, किती वेळा पडलो माहीत नाही, पण धमाल आली. आणि आता फायनली आम्ही इथं तुटलेल्या झोपड्यांचे अवशेष आहेत. सो आम्ही खाली पदरात आलेलो आहोत आता. म्हणजे आता एका लेवलला आलो आहे माचीवर, जिथनं मागच्या बाजूला गाव आहे. सो तिकडं मोर्चा वळू. ट्रेक अजून संपला नाही आहे, कारण की रस्ता शोधायचा आहे अजूनही. हे वरनं बघितलं होतं आम्ही, तेव्हा ही झोपडी दिसली होती आणि ते खाली पण एक झोपडी आहे. इथं मे बी काही दिवस आधी राहत असतील लोक. आम्ही उतरलो इकडनं वरनं. हा पूर्ण पोर्शन हा आणि हा गोडजेनेचा डोंगर, ह्याच्या पायथ्याला गाव आहे. हे इकडे पण अवशेष आहेत. तुम्ही आता लेफ्ट मारत जाऊ. खाली जायचं म्हणतोस का? माझं म्हणतो होतं की असंच जायचं का, ट्रॅव्हर्स मारून डायरेक्ट गावात जाऊ. वाटत नाही असं ट्रॅव्हर्स मारला तर त्याने आपल्याला ते खालचं ग्राउंड दाखवलं होतं ना, ते खूप लांब नाही होणार. मला वाटतं ही झोपडी जी आहे ना, या झोपड्यांना सगळ्यांना अप्रोच होत रोड आलेला असणार. तिथं पण झोपडी आहे. चल मग वर चल. मला असं वाटतं की ट्रॅव्हर्स मारावा, म्हणजे आपण डायरेक्ट त्या बेसवरनं. गोष्ट काय वाटते, रॉक हे आहे ना, स्लोपिंग आहे ना, तो आपल्याला खाली ढकलतो. हो, आपण असं वर जात राहिलं तो आपल्याला परत खाली ढकलणार. तुझं काय म्हणणं तिथं जायचं का? हा, ती रीच पण आहे ना, ती मला वाटतं थोडी पुढे आली आहे, हो, ती आपल्याला परत खाली ढकली. ट्रॅव्हर्स मारावं लागेल. हा, मला वाटतं की त्या झोपडीपाशी जाऊन तिथनं गेलेलं बरं आणि मग बऱ्यापैकी ओपन येते लेवलला. ठीक आहे, चलो लेट्स गो देअर. आणि तिकडनं खाल्लं जाऊ. सुनील पायवाट फायनली. बाय द वे ही पायवाट जी गेली आहे मागे, ही गायमुखकडे गेलेली आहे. तिथं एक पाण्याचं कुंड आहे म्हणतात, पण ते पाणी खराब आहे आणि ही जाते गावाकडे. सो मी आता ही ठळक सापडलेली पायवाट सोडणार नाही आहोत आणि गावापर्यंत जाणार आहोत. प्रचंड तहान लागली आहे, पाण्याची खूप गरज आहे त्यामुळे. पण एकूणात फार भन्नाट प्रकारे
चांगला ट्रेक आहे. प्रत्येक घाटवाटच चांगला अनुभव देते. त्यातलीच ही एक घोडेजिन आणि निसनी. आय थिंक इथनं अर्धा तास लागेल अजून गावात जायला. होपफुली एक गाईड आमचा जो वाटडा आहे तो तिघांना नीट घेऊन येईल, कारण ते तिघे जरा थकलेत. आदित्य ठीक आहे येईल, मोनीश आणि आमचा राहुल नवीन गाडी जरा थकला आहे, पण होपफुली येईल तो बरोबर. पण यस, आणि सुंदर रस्ता सापडला आहे. अरे व्हॉट इज दिस? असं काहीतरी सापडलं की मजा येते. वाव, कुठला देव आहे? युजली शंकरच असतो सगळ्या ट्रेकमध्ये. सुंदर. ओम नमः शिवाय, जय बजरंगबली, गणपती बाप्पा मोरया. जय शंकर महाराज. कोरीव काम केलेलं बरंच आहे, छान आहे. इथे एक वाय जंक्शन आलं आहे आता आपल्याला. एक रस्ता सरळ चालला आहे आणि एक रस्ता इकडं खाली चालला आहे. हा मृगगड समोर सुंदर. हा मोराडीचा सुळका, म्हणजे आपला लायन्स पॉईंट शिवलिंग त्याला म्हणतो आपण. मागे एकदम मागे ड्यूक स्नो झाला आहे वरती. इथं दिसेल की नाही माहीत नाही, पण निसनी जे आपण सकाळी चढलो ती निसनीची वाट. ह्या निसनीचा टेको इथं आहे. इथे पण शेंदूर फासलेला आहे. बऱ्याच पायवाटा खाली गेल्या आहेत, पण आम्ही एक ठळक पायवाट पकडून चाललो आहे आपली, जी घोडेजिनला लागून चाललेली आहे. हा वरती घोडेजिन आहे, म्हणजे गावात पोचू, की बाकीच्या सगळ्या खाली घेऊन जातील आणि परत वरती यावं लागेल. त्यामुळे ही वाट पकडलेलीच बरी. फायनली 1 ते 1.5 तास चालल्यानंतर आता कुठे आम्ही एका प्लॉटिंगवर पोचलो आहे. थोडा रस्ता भटकलो, कारण की काही सापडायला मार्ग नव्हता. शेवटी परत फिरलो, अर्धा तास मागे, पाऊण तास मागे चालत आलो, आणि शेवटी आम्हाला हे प्लॉटिंग आणि इथं काही घरं दिसत आहेत आणि डांबरी रस्ता दिसतो आहे. तर तिथं जाऊन विचारायचा प्लॅन आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, आमच्याकडचं पाणी संपलं आहे, त्यामुळे प्रचंड पाण्याची गरज आहे. म्हणजे पाणी प्यायचं, आणि मग आम्हाला धनगरपाडा, वासुंडे धनगरपाडा शोधायचा आहे. फायनली आम्हाला आमचं डेस्टिनेशन दिसलं. वाडाचा माळ, धनगरपाडा, तिथं जायचं आहे आम्हाला. ही आमची गाडी आहे. तहान खूप लागली आहे. हा घोडेजिन, त्याला आम्ही ट्रॅव्हल्स मारून उतरलो खाली, आणि हा समोर निसनी. तसं फायनली गेलो होतं. आम्ही पोचलेलो आहोत. अशा प्रकारे ट्रेक सुफळ पूर्ण झालेला आहे. टफ ट्रेक आहे नक्कीच, तसं बघायला गेलं तर सोपा नाही आहे. वाटाड्या असायलाच पाहिजे, पण एकूणात खरंच चांगला ट्रॅक आहे. म्हणजे ट्रेकिंगच्या हाऊस पेटवण्यासाठी परफेक्ट ट्रॅक आहे. आणि निसनेनी चढणं आणि आपल्या घोडेजिननी खाली येणंच योग्य आहे, कारण घोडेजिन खूप आहे पसारा, आणि तो डायरेक्ट गावात उतरवतो. ही आमची गाडी. आम्ही सकाळी आलो होतो इथे, या घरामध्ये पाणी पितो, आणि भेटूयात पुढच्या ऑफबीट भटकंतीला. साहजिक आहे, नवीन ट्रेक, नवीन घाटवाट और नवीन किल्ला काहीतरी घेऊन भेटूयात.